नमस्कार. वारणावताच्या लाक्षागृहातून पांडव बाहेर पडल्यानंतर मला उगाचच आधुनिक काळातील एक गाणं आठवू लागलं. आधुनिक म्हणजे आताच्या काळातील. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. अशी स्थिती होती ना पांडवांची. लाक्षागृहातून ते स्वतःला वाचून एका भुयारातून बाहेर तर पडलेत, पण आता जगाच्या पासून स्वतःची ओळख लपवत जगायचं आहे. अजिबात शत्रूच्या हाती पडलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. शत्रू तरी कोण? आपलीच रक्तामासाची माणसं, आपलीच नातेवाईक, म्हणजे आपलेच भाऊ, आपल्याच बहिणी, आपलेच काका, या सगळ्यांच्या पासून स्वतःला वाचवत वाचवत जगायचं आहे. यापेक्षा अवघड अवस्था ती कोणती? आणि घटाघटाचं रूप वेगळं कसं आहे बघा. म्हणजे एकाच मातीतून जन्मलेली मुलं एकीकडं राजप्रसादाचं वैभव भोगतायत, जी त्या वैभवात लोळतायत आणि आपल्या हाताने इतरांना दान करतायत. त्याच मातीतून जन्मलेला दुसरा घट मात्र आपल्या जगण्यासाठी दारोदारी भिक्षा मागत फिरतोय. वाईट अवस्था किती आहे बघा. एकतर जंगलात थांबायचं आहे किंवा जंगलाच्या बाहेर माणसांच्याकडं आल्यावरती त्यांच्याकडं फारसं रमायचं नाहीये. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांना ब्राह्मण वेश धारण करून गावात जाऊन भिक्षा मागायची आहे. ज्या क्षत्रियांनी हाती धनुष्य घ्यायला हवा, युद्ध करायला हवं, त्यांच्या हातात मिळालंय भिक्षापात्र आणि घरासमोर जाऊन ओम भवती भिक्षांदेहीचा गजर करून मिळेल ते घ्यायचं आहे. फार दिवस एका ठिकाणी थांबायचं नाहीये. आपली ओळख कळली नाही पाहिजे, कारण एक विधवा बाई आणि तिची 5 मुलं फिरतायत हे कळणं सुद्धा पांडवांची ओळख पटविण्यासारखं आहे. त्यामुळं अजिबात ओळख पटता कामा नये. पांडव जिवंत आहेत हा मेसेज जाता कामा नये, हा संदेश मिळता कामा नये. पांडवांच्या मृत्यूच्या आनंदात कौरव राहिले पाहिजेत, कारण जर जिवंत असल्याची खबर कळली तर मारण्यासाठीची व्यवस्था होईल. म्हणून आपली ओळख लपवून फिरायचं आहे. राणावनात जंगलात फिरता फिरता गावात आलंच तर भिक्षा मागायची आणि मिळालेली भिक्षा आईकडे जायचं, आईला सांगायचं इतकी भिक्षा मिळाली, आई म्हणणार आहे वाटून घे. आणि मग 5 जणांच्या मध्ये समान वाटा करून थोडासा आईला देऊन प्रत्येकाने आपली भूक भागवायची आहे आणि मिळेल त्या ठिकाणी विश्रांती करायची आहे. हा पांडवांच्या आयुष्याचा क्रम बनलाय. किती वाईट अवस्था असते बघा. एका चक्रवर्ती सम्राटाची मुलं आहेत. महाराज पंडू, कुरुवंशाचे राजे, हस्तिनापूरचे सम्राट, आणि या सम्राटाची लेकरं काय अन्नान्न दशा ओम भवती भिक्षांदेहीचा गजर करत फिरतायत आणि मिळेल ते खातायत. नियती काहीही करवून घेऊ शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे. पांडव फिरू लागलेत, दारोदार फिरू लागलेत आणि एका ठिकाणी जे थांबलेत त्या गावचं नाव आहे एकचक्रा नगरी. एकचक्रा नगरीमध्ये पांडवांनी एका ब्राह्मण कुटुंबाकडे आश्रय घेतलाय. दुपारच्या वेळेला आलेत, थांबलेत, भोजन घेतलंय आणि शांत पहुडलेत रात्रीच्या वेळेला. आणि तेवढ्यात त्या ब्राह्मण परिवारातल्या रडण्याचा आवाज ऐकू येतोय. एकमेकांमध्ये चर्चा चालू आहे. तू जा, मी जातो, मी जात नाही, मी जातोय, तू नको जाऊ, तू राहा, तुझी गरज जास्त आहे. बाप मुलाला म्हणतोय अरे मी म्हातारा झालोय, मला जाऊ दे. आई म्हणतेय मला पाठवा. मुलगा म्हणतोय मी असताना तुम्ही कसे जाणार. प्रत्येक जण एकमेकाला वाचवायचा प्रयत्न करतोय आणि दुसऱ्याला आपण स्वतः जाण्याची गोष्ट करतोय. हे सगळं कुंती ऐकते आहे आणि ऐकणारी कुंती त्या कुटुंबाकडे जाऊन सांगते असं तुमच्या गोष्टी ऐकायला तर नको आहेत, पण जे ऐकते ते भयंकर आहे, म्हणून तुम्हाला विचारायला आली आहे. मग तो ब्राह्मण सांगू लागतो, काय सांगावं आमच्या गावची हकीकत. बक नावाचा एक राक्षस आहे आणि ज्या राक्षसानं आमच्या गावावरती आक्रमण केलं होतं, सगळा गाव तो विध्वंस करणार होता, म्हणून गावासोबत एक करार झालाय. रोज एका घरातून गाडीवर अन्न
आणि अन्नासोबत एक माणूस पाठवायचा आहे. तो माणूस आणि ते गाडीवर अन्न राक्षसाची भूक भागवायला कामाचं होई येतं. गावातून रोज एक माणूस जातो. आजची वेळ आमच्या कुटुंबाची आली आहे. गाडीवर अन्न आणि एक माणूस द्यावा लागणार आहे. आता आमच्यातल्या कोणाचा बळी जाणार यावर आमची चर्चा चालू आहे. आमच्या दुर्दैवाला आम्ही रडतो आहोत. कुंती म्हणते एवढीच समस्या आहे ना, मग तुमच्या घरावर आलेलं आजचं संकट मी माझ्या लेकरावर घेते. मला 5 मुलं आहेत. त्यापैकी एक गेला तर वाईट वाटणार नाही आणि मी माझ्या यजमानाच्या कामाला आले याचा आनंदही मला वाटेल. तुम्ही आम्हाला आश्रय दिलाय, तुम्ही आम्हाला अन्न दिलंय, तुम्ही आम्हाला थांबवलंय. त्याच्या बदल्यात माझा एक मुलगा त्या राक्षसाकडे गेला तर फारसा फरक पडणार नाही. बघा ब्राह्मणही किती मानी. तो म्हणतोय तुम्ही अतिथी आहात. अतिथीचा जीव धोक्यात टाकून त्याचा जीव घेऊन जर आम्ही स्वतःला वाचवणार असू तर घोर पाप लागेल. आम्ही ते करणार नाही. कुंती सांगतेय, खात्री देतेय की चिंता करू नका, माझा मुलगा जाईल. पण ऐकायला तयार नाहीत. शेवटी 5ही भाऊ एकत्र येतात आणि त्या ब्राह्मण परिवाराला सांगतात की नाही, तुमच्या ऐवजी आमच्यापैकी एक जण जाईल. मग कुंतीच निवडते. कुंती म्हणते माझा भीम जाईल. भीमाकडे बघितल्यावर तर त्या ब्राह्मण परिवाराला खूप हळहळ वाटते. ते म्हणतात एवढा बलदंड सशक्त मुलगा बाई तुझा आणि तू त्या राक्षसाच्या तोंडी देतेस. कुंती हसते आणि सांगते तो ते बघून घेईल, त्याची चिंता तुम्ही करू नका. त्याची जबाबदारी माझा मुलगा गमावला तर माझ्यावर आहे, तुमच्यावर येणार नाही. भीमानं जायचं ठरतं. आता भीम जाणार आहे हे कळल्यावर ब्राह्मणाच्या मनामध्ये हळहळ आहे, त्याच्या कुटुंबाच्या मनामध्ये हळहळ आहे. कुंतीच्या चेहऱ्यावरचा दृढ भाव आहे आणि भीम मात्र मनातून खुश आहे. आणि भीमाचे भाऊही खुश आहेत. अर्थात भीमाच्या भावाच्या खुश होण्याचं कारण वेगळं आहे. त्यांना माहित आहे की हा जाऊन आला की तो राक्षस असो की कुणी असो त्याचा खात्मा करून येणार आहे. भीमाला पराक्रम करण्याची संधी मिळाली आहे म्हणून भीमाचे भाऊ खुश आहेत. तर भीम वेगळ्याच कारणामुळे खुश आहे. त्याच्या खुश होण्याचं कारण असं आहे की त्याला गाडीवर अन्न दिसत आहे, छान छान पदार्थ दिसत आहेत आणि या पदार्थावर यथेच्छ ताव मारता येणार आहे आणि मी एकटा खाणार आहे याचा आनंद भीमाच्या मनामध्ये आहे. कोणाला कशाचं आणि कोणाला कशाचं. त्याला चिंता याचा जीव जाणार म्हणून तो रडतोय. हे खुश आहे तो राक्षस मारणार म्हणून. तर भीमाला राक्षस मरेल की न मरेल ह्याची काही देणं घेणंच नाही. तो आपला गाडीवर अन्न मिळणार आहे म्हणून खुश आहे. आणि मग भीम हे गाडीवर अन्न घेऊन जंगलात जातोय. कथा सगळ्यांना चांगली ठाऊक आहे, सगळ्यांना चांगली ठाऊक आहे, ती फार विस्तारानं सांगण्याची गरज नाही. आणि जंगलाच्या तोंडाजवळ जाऊन राक्षसाच्या त्या निवासाजवळ जाऊन गाडीतलं अन्न काढून भीम ताव मारायला सुरुवात करतो. आरामात खात असतो तेवढ्यात बकाला जाणीव होते आणि बकासूर तिथे येतो आणि तो भीमाला बघितलं की प्रचंड चिडतो. आपलं अन्न खाताना त्याचा राग येत असतो. तो बकाला बघ भीमाला बेदम मारहाण करू लागतो की भीम हूं का चू करत नाही. प्रचंड अन्न समोर जे असतं मनसोक्त खाऊन घेतो आणि खाऊन झाल्यावर बकाशी त्याचं तुंबळ युद्ध होतं. तोही शक्तिशाली, हाही शक्तिशाली. दोघांच्या मधलं युद्ध तुंबळ पद्धतीनं सुरू असतं आणि शेवटी बकासुराची मान आपल्या बगलेत पकडून कारकन वळवण्यात भीम यशस्वी ठरतो आणि तिथेच बकासुराचं प्राणोत्क्रमण होतं. बकासुराचा वध होतो आहे. भीम तो करतोय आणि त्यानंतर त्याच गाडीत बकाचं प्रेत टाकून गावच्या वेशीवर भीम आणून टाकतो आणि त्याच रात्री आपली आई, बंधू सगळ्यांना घेऊन निघून जातो. गावच्या वेशीवर का टाकलंय प्रेत? तर समस्त ग्रामस्थांना आपल्यावरचं संकट दूर झाल्याची खात्री व्हावी. राक्षस मेला, आता गावात कोणाचाही बळी जाणार नाही आणि गाडीवर अन्न द्यावं लागणार नाही याची खात्री ग्रामस्थांना व्हावी म्हणून तो वेशीवर आणून टाकतो. आणि निघून का जातो? आता जर का आपण थांबलो तर आपण ब्राह्मण पुत्र नाहीत, क्षत्रिय आहोत
याची माहिती ग्रामस्थांना होईल आणि मग ते नेमके कोण हे विचारण्याचा प्रयत्न करतील. आपल्या पराक्रमाची चर्चा होईल आणि ती चर्चा सगळीकडे पसरून आपली ओळख उघडी होण्याचा धोका आहे. म्हणून एका रात्रीत तो निघून जातो. गाव चिंतामुक्त करणं हे क्षत्रियाचं काम आहे आणि ते काम अगदी बिनबोबाटपणे करून भीम निघून जातो आहे. हे पुढे निबिड अरण्यात आतल्या बाजूला जात आहेत आणि आतल्या बाजूला गेल्यावर इथल्या कृत्याची फेड त्यांना आत करावीच लागणार आहे, कारण संकट पाठ सोडायला तयार नाहीत. निबिड अरण्यात गेल्यावर सुद्धा आणखी एक संकट त्यांच्या समोर उभं राहिलेलं आहे. काय ते संकट पुढच्या भागात नक्की बघूया. नमस्कार.